दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आता दाखल झालेली आहे आणि स्वतः आपल्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आहेत। खरं तर यात्रा अशा पद्धतीने सुरू झालेली आहे। अनेक लोकांची गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। दादा, नाशिकमध्ये दाखल झालेला आहात, दिंडोरी ठिकाण का निवडलं अशा अनेक प्रश्न आहेत, मात्र अशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे, काय सांगा? नाशिक हा मोठा जिल्हा आहे, उत्तर महाराष्ट्रातला महत्त्वाचा शहर आहे, जिल्हा आहे आणि शेतकरी समाज इथं मोठ्या प्रमाणावर आहे, इथं इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर आहे, इथं काम करणारा वर्ग कामगार मोठ्या प्रमाणावर आहे। त्या सगळ्या घटकाला एक त्यांच्यापर्यंत आम्हाला सुरुवातीला पोहोचायचं होतं। आम्ही सगळ्याच महाराष्ट्रात पोहोचणार आहे। तीर्थक्षेत्र म्हणून आहे, गोदाकाठ आहे, गोदावरी इथनं वाहते, खूप मोठ्या प्रमाणावर भाविकांची संख्या पण इथं येत असते। दर 12 वर्षांनी इथं कुंभमेळा भरत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ह्याला एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे, म्हणून आम्ही नाशिक निवडलं आणि आमची आमदारांची पण संख्या इथं जास्त आहे। आज आता नाशिक नंतर 4-5 दिवसात आम्ही नाशिक, धुळे आणि तुमचं नगर असे काही जिल्हे कव्हर करणार आहोत आणि तिथं आमची योजनांची माहिती देणार। मागच्या वेळेस आम्हाला लोकसभेला नरेटिव्ह सेट केला आमच्या विरोधात संविधानाच्या निमित्तानं, आरक्षणाच्या निमित्तानं। आरक्षण म्हणजे आदिवासी आणि मागासवर्गीय समाजात एक असा मेसेज दिला, संविधान बदलल्यावर हे आरक्षण बदलतील, असलं काही काय सांगितलं। त्याच्यातनं बराच वर्ग आमच्यापासून नाराज झाला। त्यांना पुन्हा वस्तुस्थिती सांगून पुन्हा आमच्या पाठीशी कसं त्यांना उभं करता येईल याबद्दलचा आमचा प्रयत्न आहे। पण आम्ही केलेल्या विकासाच्या बद्दल आम्ही बोलणार, आमच्या योजनांच्या बद्दल आम्ही बोलणार। शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे, ते आम्ही समजून त्या ठिकाणी लोकांना सांगणार। पण दादा, आपल्यापैकीच एक आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची वाट धरलेली आहे, ते त्यांच्यासोबत। बाबाजानी दुर्राणी आमदार नाहीतच, आपलं गैरसमज आहे। त्यांची मुदत संपली, ती मुदत संपल्यावर पक्षाने तिथं राजेश विटेकरला तिकीट दिलं, कदाचित त्याच्यातनं ते नाराज झाले असतील आणि हे आता एक नाही, आता जशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील तसं अनेक राजकीय पक्षातल्या उमेदवार ह्याच्या निमित्तानं पक्ष तिकिटाच्या निमित्तानं इकडं तिकडं जाणार, ही वस्तुस्थिती आहे आणि हे प्रत्येक निवडणुकीला घडत असतं। तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि मोठ्या प्रमाणात त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार उमेदवार इकडे तिकडे गेलेले होते। हे प्रत्येक निवडणुकीच्या निमित्तानं होत असतं। शेवटी प्रत्येक जण स्वतंत्र विचाराचा आहे, त्यांनी कुठं जावं काय जावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे आणि त्यांना असं त्यांनी मला संपर्क साधला होता, ते म्हणले होते की मला उमेदवारी पाहिजे। मी म्हणले एकदा जागा वाटप होऊ द्या, मग आपण त्या ठिकाणी विचार करू, परंतु त्यांना घाई झालेली होती म्हणून ते गेले। पण दादा, तुम्ही आता जागा वाटपाचा विषय काढला, आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, बैठक अजून महायुतीची अशी महत्वाची झालेली नाहीये, काय जागा वाटपाचा फॉर्म्युला? माहिती नसतं, आम्ही प्रत्येक गोष्टीचा बोबाटा करत नाही। आमच्या बैठका ऑलरेडी चाललेल्या आहेत, आम्ही बऱ्याचशा अंतिम निर्णयापर्यंत आलेलो आहे। कदाचित आज रात्री देखील मी देवेंद्रजी एकनाथराव शिंदे बसण्याची शक्यता आहे। जशा पद्धतीने नाशिकमध्ये तुम्ही आलेला आहात, कांद्यामुळे एक मोठा फटका लोकसभेत बसलेला होता, आता कांद्याचा विषय आहेच, मात्र त्याच्यासोबत राज्यभरामध्ये मराठा आरक्षण हा विषय अजूनही संपलेला नाहीये। अजूनही अनेक ठिकाणी अनेक बंगल्यांवरती आंदोलन होत आहेत, आपल्या बंगल्याच्या बाहेर देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केलेली होती। त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हे आपलं प्रत्येकाचं कामच आहे। शेवटी तुम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी किंवा एक पब्लिक फिगर म्हणून लोकांच्या मध्ये वावरत असतात, त्यावेळेस वेगवेगळे लोक वेगवेगळ्या अडीअडचणी घेऊन, त्यांच्या काही मागण्या घेऊन, त्यांच्या काही समस्या घेऊन हे तुमच्याकडे येणारच आणि त्याच्यातनं मार्ग काढायचं काम सगळ्यांनी मिळून करायचं असतं। तशा पद्धतीनं सर्वपक्षीय बैठक पण बनली, एकनाथराव शिंदे साहेबांनी बोलवलेली होती आणि मागे वेळोवेळी मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून कुणाचा विरोध नाहीच आहे। त्यामध्ये एकमताने ठराव पण विधिमंडळामध्ये झालेला तुम्हाला आठवत असेल, 2 वेळेला ठराव झाला, विधिमंडळाने त्याच्याबद्दलचे निर्णय घेतले। दुर्दैवाने 10-12 वर्षापासून हे चाललेलं आहे। पहिल्यांदा
आम्ही जो निर्णय घेतलेला होता तो हायकोर्टात टिकला नाही. दुसऱ्यांदा देवेंद्रजींनी निर्णय घेतलेला हायकोर्टात टिकला पण सुप्रीम कोर्टात टिकला नाही. यावेळेस आम्ही जे काही आरक्षण 10% दिलेलं आहे ते टिकण्याच्या दृष्टिकोनातूनच दिलेलं आहे. असं म्हटलं जातं विरोधकांकडून की नाशिक हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. आपण या ठिकाणी यात्रेची सुरुवात केलेली आहे. मात्र जेव्हा जेव्हा निवडणूक असेल किंवा जेव्हा जेव्हा शरद पवार या ठिकाणी येतात तेव्हा तेव्हा सगळं जे वातावरण आहे ते बदलून जातं. आता काय वाटतं? प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करतं. साहेबांनी पण अनेक वर्ष समाजकारण राजकारण केलेलं आहे. आता आमची शेतकऱ्यांना आणि युवा युवतींना सगळ्यांना आव्हान आहे. आया बहिणींना माय माऊलींना आव्हान आहे की आता त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे, आम्हाला पाठबळ द्यावं. नक्की, धन्यवाद. तर नाशिकमधलं जे राजकारण आहे ते आता पुढच्या दिवसांमध्ये कसं बदलतं हे बघणं महत्वाचं आहे. मात्र त्याच्यापूर्वी आता जी यात्रा सुरू झालेली आहे या यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांचं मत परिवर्तन करणं हेच महत्वाचं असल्याचं सुद्धा खरं तर अजित पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं तर पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन राकेशसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, दिंडोरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.